वेलकम फ्रॉम वाचिंग टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती प्रक्रियेची पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू आहे, त्यानंतर होणाऱ्या ज्या प्रक्रिया आहे, उदाहरणार्थ समजा जाहिराती, पसंतीक्रम, जागा आणि बाकी सर्व काही गोष्टी आहेत त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। कारण की कोणकोणते बदल या पद भरतीमध्ये 2025 मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, त्या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये एका व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवे असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टल किंवा इतर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साइड्स नोटिफिकेशन मिळेल ऑल सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि हां, अजून एक महत्त्वाची गोष्ट, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली जी गोष्ट आहे ती आहे संच मान्यतेच्या बाबतीत। संच मान्यता 2024-25 जी आहे आणि सोबत संच मान्यता 2025-26 जी आहे ती केल्या जाते। काम जे आहे अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि संच मान्यता जी आहे ती होणार आहे जानेवारीपर्यंत, म्हणजे जवळपास डिसेंबर संपला की नंतर जे आहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये कदाचित संच मान्यतेची पूर्ण कामकाज जे आहे पूर्ण होईल आणि त्यानुसार आकडेवारी जी आहे ती समोर येईल। ज्यावेळेस संच मान्यता शिक्षक भरती 2025 साठी संच मान्यता का महत्त्वाची आहे त्याच्या मागचं कारण सांगतो। जर संच मान्यता 2024-25 आणि 25-26 मध्ये किती पदसंख्या रिक्त निघते त्यानुसार ती आकडेवारी समोर येईल आणि ती आकडेवारी समोर आल्यानंतर अतिरिक्त शिक्षक जे आहेत त्यांचं समायोजन आणि उरलेली रिक्त पदसंख्या जी आहे ती शिक्षक भरती 2025 साठी येणार आहे। त्याच्यामुळे संच मान्यता 2024-25 किंवा 25-26 खूप महत्त्वाची आहे आणि ती आकडेवारी शिक्षक भरती 2025 साठी खूप महत्त्वाची आहे। त्याच्यामुळे संच मान्यता जानेवारीच्या आसपास तुम्हाला जे आहे पाहायला मिळू शकते। ही पहिली आणि महत्त्वाची अपडेट। दुसरी जी अपडेट आहे ती आहे जागेसंदर्भात। आता जागा ज्या आहेत त्या जवळपास बघा, विद्यार्थ्यांचे व उमेदवारांचे प्रश्न होते की किती पदांसाठी पदभरती होऊ शकते। तर सद्यस्थितीमध्ये आपण जी जेमतेम आकडेवारी जर बघितली तर त्यानुसार 12 ते 16,000 किंवा 15,000च्या आसपास पदभरती जाऊ शकते। पण याच्यामध्ये कमी जास्त संख्या जी आहे किंवा आकडेवारी जी आहे ती होऊ शकते। कशामुळं? संच मान्यतेनुसार। संच मान्यतेनंतर एकूण आकडेवारी आल्यानंतर त्यापैकी काही पदसंख्या जी आहे ती अतिरिक्त शिक्षक जे झालेले आहेत त्यांच्यासाठी जातील आणि उरलेली पदसंख्या पवित्र पोर्टलवर येईल। आणि हे सुद्धा महत्त्वाचं आहे की किती पदांसाठी किंवा किती टक्के पदभरती यावर्षी केल्या जाणार आहे। 100% होईल, 90% होईल, 80% होईल किंवा 70% पदभरती केल्या जाईल, ते शासन ज्यावेळेस हा योग्य निर्णय जो आहे तो घेईल त्यावेळेस आपल्याला कळेल। पण सद्यस्थितीमध्ये जेमतेम जी आकडेवारी आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे। तिसरी महत्त्वाची आणि मोठी अपडेट जी आहे ती आहे जाहिरातींसंदर्भात। आपल्याला जाहिराती नेमक्या कधी पाहायला मिळू शकतात? तर बघा, या संदर्भात माहिती अशी आहे की सद्यस्थितीमध्ये ज्यावेळेस संच मान्यतेचं पूर्ण कामकाज जे आहे पूर्ण होईल, पूर्ण झाल्यानंतर सगळ्यात अगोदर जी पहिली प्रक्रिया केल्या जाणार आहे ते केल्या जाणार आहे अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन। म्हणजे जे शिक्षक अतिरिक्त होतील त्यांचं अगोदर समायोजन होईल। समायोजनाची प्रक्रिया झाल्यानंतर एकूण रिक्त आकडेवारी किती उरते त्यानुसार शासन निर्णय घेईल एकूण किती पदांसाठी पदभरती करायची। आणि नंतर ज्या आस्थापना आहेत, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था, त्याच्यामध्ये अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित, आदिवासी विभाग किंवा आश्रमशाळा, हे काही जेवढे काही सगळे विभाग आहेत या सगळ्यांना, या सर्व आस्थापनांना शासनाद्वारे परिपत्रक किंवा आदेश दिले जातील की तुमच्या जाहिराती ज्या आहे व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये, ज्यांची संच मान्यता पूर्ण झाली आहे त्यांनी व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये तुमच्या जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टलवर द्या, जेणेकरून तुम्हाला गुणवत्तापूर्ण शिक्षक जे आहे आम्ही उपलब्ध करून देऊ। तर त्यानंतर जे आहे आस्थापना आपल्या जाहिराती देतील आणि नंतर जाहिराती ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येतील। आता जाहिराती जी आहे ती कधीपर्यंत येऊ शकतात? तर सद्यस्थितीमध्ये जर आपण जानेवारीमध्ये संच मान्यतेचं कामकाज पहिल्या आठवड्यामध्ये पर्यंत जर पूर्ण झालं तर नंतर शिक्षकांचं अतिरिक्त समायोजन साठी 15 दिवस किंवा एक सव्वा महिना जाऊ किंवा 1.5 महिना जाऊ शकतो। जवळपास आपण असं म्हणलं की जानेवारी-फेब्रुवारीच्या आसपास जे आहे हे कामकाज जाऊ शकतं आणि फेब्रुवारी नंतर तुम्हाला जे आहे फेब्रुवारीच्या आसपास जे आहे फेब्रुवारी-मार्चमध्ये जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टलवर पाहायला मिळू शकतात। आता पुढची महत्त्वाची अपडेट, तुम्ही म्हणाल की बाबा जाहिराती ज्या आहेत कधीपर्यंत पाहायला मिळतात? मी तुम्हाला सांगितलं की फेब्रुवारी-मार्चपर्यंत जे आहे जाहिराती कदाचित पवित्र पोर्टलवर तुम्हाला दिसतील आणि त्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे जाहिरातींना पसंतीक्रम देण्याची ती प्रक्रिया सुरू होईल। आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, याच्यामध्ये जानेवारी-फेब्रुवारी नंतर म्हणजे आता सद्यस्थितीमध्ये तर रजिस्ट्रेशन सुरू आहे। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर काही दिवस आपल्याला एखादा महिना जे आहे वाट बघावी लागू शकतो आणि नंतर जाहिराती पवित्र पोर्टल आल्यानंतर पसंतीक्रम देण्याची सुविधा सुरू होईल। ठीक आहे, फेब्रुवारी-मार्चमध्ये। आता एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या भरती प्रक्रियेमध्ये काही गोष्टी विचाराधीन आहे आणि त्याच्यामध्ये बदल होणार आहे। त्या संदर्भात नवीन शासन निर्णय सुद्धा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसू शकतो। त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहे आणि त्या शिक्षक भरतीसाठी अभियोगधारकांसाठी खूप फायद्याच्या गोष्टी आहेत। कोणकोणत्या आहेत त्या? पहिली गोष्ट जी आहे ती आहे 1 बिंदू 1 पद, म्हणजे जवळपास
एक उमेदवार एकदा निवडला गेल्यानंतर त्या उमेदवाराला शक्यतो दुसऱ्यांदा याही संधी मिळणार नाही. अगोदर काय व्हायचं की एखादा उमेदवार निवडल्यानंतर अगोदर तो उमेदवार निवडला जायचा आणि नंतर त्याचे मार्क्स हाय असल्यामुळं प्रत्येक राऊंडमध्ये टप्पा 1 असेल किंवा टप्पा 2 असेल तर प्रत्येक याच्यामध्ये जे आहे त्या उमेदवाराचं सिलेक्शन व्हायचं आणि जर जर तो उमेदवार तिथे गेला नाही तर ती वॅकन्सी तिथे राहायची आणि ती वॅकंट जागा जी आहे ती याच्यामध्ये गणल्या जायची. कशामध्ये? अपात्र, रिक्त किंवा गैरहजरमध्ये. तर अशा वेळेस काय होईल की एक उमेदवार परत न निवडला जावा, जेणेकरून पहिलीच गोष्ट ॲक्च्युली एखादा उमेदवार जर समजा एखाद्या ठिकाणी सिलेक्ट झाला किंवा अपॉइंट झाला तर त्यानंतर त्या उमेदवाराला जे आहे परत एकदा संधी दिल्या जाणार नाही. तर एक बिंदू एक पद ही प्रामुख्यानं एक महत्त्वाचा बदल जो आहे यावर्षी शिक्षक भरती 2025 मध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो. दुसरं जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे यावर्षी तुम्हाला प्रिफरन्सेस जे येणार आहेत, म्हणजे आपण ज्यावेळेस जाहिरात येतात त्यावेळेस आपण त्यांना पसंतीक्रम देतो किंवा प्रिफरन्स लॉक करतो. जाहिराती आल्यानंतर जाहिराती बघितल्यानंतर जी जाहिरात किंवा ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा मनपा किंवा नपामध्ये किंवा खाजगीमध्ये आपल्याला पसंतीक्रम द्यायचे, जाहिरात बघितल्यानंतर आपण तिथे पसंतीक्रम देत होतो. आपल्या कास्टनुसार जागा असल्या तर किंवा रिक्त पदे असल्या आपल्या विषयानुसार तर आता काय व्हायचं, यावेळेस एक बदल होणार आहे. तो असा होणार आहे की यावेळेस तुम्हाला लिमिटेड प्रिफरन्सेस दिल्या जाऊ शकतात. म्हणजे थोडक्यात यावर्षी जे प्रिफरन्सेस असणार आहे, अगोदर काय व्हायचं 500, 600, 700 असे खूप सारे प्रिफरन्स एका उमेदवाराला यायचे. तो उमेदवार काय करायचा, सर्वच जाहिरातींना किंवा सर्व जेवढे प्रिफरन्स आले होते तेवढ्यांना सगळ्यांना जे आहे लॉक करायचा किंवा पसंतीक्रम द्यायचा. आता ज्या ठिकाणी उमेदवाराला जायचं नसेल तिथे सुद्धा तो पसंतीक्रम द्यायचा. त्याच्यामुळे काय व्हायचं, एखाद्या ठिकाणी जर त्याची निवड झाली तर त्या ठिकाणी तो जायचं नव्हतं, कारण जाणार नव्हता किंवा जात नव्हता. आता तो तिथे न गेल्यामुळे तिथली जागा रिक्त राहत होती. त्याच्यामुळं यावर्षी तुम्हाला पसंतीक्रम जे आहे मोजके दिल्या जाऊ शकतात शिक्षक भरती 2025 मध्ये. हा सुद्धा एक चांगला महत्त्वाचा बदल आहे. एक बिंदू एक पद नंतर दुसरा महत्त्वाचा बदल जो आहे तो आहे लिमिटेड प्रिफरन्स तुम्हाला यावर्षी बघायला मिळू शकतात. एखाद्या उमेदवाराला फक्त मोजके पसंतीक्रम किंवा मोजके जाहिराती दिल्या जातील, त्यानुसारच त्याला निवडल्या जातील आणि नंतर त्याचं सिलेक्शन झालं तर त्याला पुढच्या राऊंडमध्ये जे आहे कन्सिडर केलं जाणार नाही. पुढची एक गोष्ट आहे ती आहे शिक्षक भरती जिल्हा वाईज होणार नाही. ही एक महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही नोकरीसाठी पात्र आहात किंवा तिथे जाऊ शकता. म्हणजेच केंद्रीय पद्धतीने जी आहे शिक्षक भरती 2025 होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे अजून ती अशी आहे की शिक्षक भरती 2025 नंतर बदली प्रक्रिया जी आहे, बदली प्रक्रियेसाठी सुद्धा उमेदवाराला जे आहे कदाचित अर्ज करता येणार नाही किंवा बदली प्रक्रियेसाठी तो अर्ज करू शकणार नाही. जेणेकरून जे आहे एखादा उमेदवार जर एखाद्या ठिकाणी त्याचा नियुक्त केलं गेलं तर नियुक्त झाल्यानंतर काही वर्षानंतर उमेदवार कधी स्वतःच्या जिल्ह्यामध्ये परत येण्यासाठी जे आहेत प्रयत्न करतात. 1-2 वर्षानंतर तो परत स्वतःच्या जिल्ह्यामध्ये येण्यासाठी बदलीसाठी प्रयत्न करतो. पण अशा वेळेस अगोदरच तुम्हाला शिक्षक भरती 2025 मध्ये कदाचित तुम्हाला असं केलं जाऊ शकतं किंवा अशी गोष्ट होऊ शकते की कधी काय होतं, समजा कोकण एरिया आहे तिथे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर अशा ठिकाणी जे आहेत उमेदवार एकदा गेले, डोंगराळ, वस्ती, तांडे असे भाग असल्यामुळे काय होतं, उमेदवार दुर्गम भागामध्ये विद्यार्थी राहतात. तर अशा ठिकाणी शिक्षक नियुक्त झाल्यानंतर किंवा तिथे निवडल्यानंतर तिथून परत एकदा स्वतःच्या जिल्ह्यात वापस आल्यानंतर तिथलं जे पद आहे ते रिक्त व्हायचं आणि तिथल्या विद्यार्थ्यांना शिक्षक मात्र उपलब्ध होत नाही. किंवा चंद्रपूर सारखा विभाग, चंद्रपूर, गडचिरोली जे आहे अशा ठिकाणी शिक्षक पदसंख्या जी आहे तिथे उमेदवार जाण्यासाठी टाळतात, पण तिथं सुद्धा पदसंख्या रिक्त आहे. त्याच्यामुळं ही गोष्ट होऊ नये, रिक्त पदसंख्या राहू नये, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, त्याच्यामुळं ही गोष्ट एक केल्या जाऊ शकते की बदली प्रक्रिया जी आहे शिक्षक भरती 2025 मध्ये जे आहे तुम्हाला त्या संदर्भात तुम्हाला सूचित केलं जाईल अगोदरच नियुक्त करण्यापूर्वी की तुम्हाला बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. तर या सर्व गोष्टी तुम्हाला शिक्षक भरती 2025 मध्ये पाहायला मिळणार. कोणकोणते बदल होणार ते मी तुम्हाला सांगितलं आणि सगळ्यात महत्त्वाच्या कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या कुठपर्यंत कधीपर्यंत होऊ शकतात पूर्ण ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलं. हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचा अभिप्राय खूप महत्त्वाचा आहे. तुमचं प्रत्येक अभियोगधारकाचं मत सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त हाईप करा. हा व्हिडिओ इतर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा अभियोगधारकांपर्यंत ज्यांच्यापर्यंत माहिती नाही त्यांच्यापर्यंत शेअर करा. त्यांना सुद्धा पुढील प्रक्रिया कळेल आणि त्यांना सुद्धा कळेल कोणकोणते बदल अपेक्षित आहे आणि ते बरोबर आहे किंवा नाही. आणि तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा की या गोष्टी खरोखर आवश्यक आहे किंवा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा रजिस्ट्रेशन संदर्भात काही समस्या असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. ज्या समस्या मला दिसतील किंवा जेन्युइन वाटतील त्यांचं उत्तर देण्याचा मनापासून प्रयत्न करेल. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.